नमस्कार, मी अनिरुद्ध वेल सोल्युशन या आपल्या चॅनलवर आपलं स्वागत करतो। आज आपण इंट्राडे पोझिशनल ट्रेडिंग साठी एक सेटअप बघणार आहोत। हा सेटअप तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा हा सेटअप चार्टवर बॅक टेस्ट करायचा आहे। बॅक टेस्ट म्हणजे काय? चार्टवर मागे जाऊन चेक करायचं आहे की हा सेटअप प्रमाणे काम होतं का। मग लाईव्ह मार्केटमध्ये चेक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये हा सेटअप वापरून काम करू शकता। कोणी पण तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी सांगू दे, एखादा सेटअप देऊन दे, तुम्हाला पहिल्यांदा तो सेटअप बॅक टेस्ट करायचा आहे। मग लाईव्ह मार्केटमध्ये तो सेटअप काम करतो का हे चेक करायचं आहे आणि हे केल्यावर तुमचा थोडा कॉन्फिडन्स वाढला की तुम्ही हा सेटअप वापरून ट्रेडिंग करू शकता। प्रत्येक सेटअपचे काही रूल असतात आणि काही नियम असतात, ते फॉलो केले पाहिजे। हा जो सेटअप आहे त्याची ॲक्युरेसी 60 ते 70% आहे। कुठचाही सेटअप मार्केटमध्ये 100% वर्क करणार नाहीये। प्रत्येक सेटअपची काही ना काही ॲक्युरेसी असते आणि या सेटअपची ॲक्युरेसी 60 ते 70% आहे। म्हणजे तुम्ही या सेटअप प्रमाणे 10 वेळा ट्रेड घेतला तर 6 ते 7 वेळा तुम्हाला प्रॉफिट होईल आणि 3 ते 4 वेळा तुमचा स्टॉप लॉस जाईल, म्हणजे नुकसान होईल। आता ह्या सेटअप मध्ये जी आपले प्रॉफिट आहे ते 10 रुपयाची जर आपण रिस्क घेतोय तर 20 पॉईंटचं प्रॉफिट कमवतोय। याचा अर्थ जेवढी रिस्क घेतो त्याच्या डबल आपलं प्रॉफिट राहणार आहे। ठीक आहे, मग 6 वेळा जर तुम्ही ट्रेड तुमचे बरोबर निघाले तर 20 रुपयाप्रमाणे 120 पॉईंट तुम्हाला मिळणार आहेत। 4 वेळा तुमचं नुकसान झालं तर 10 पॉईंट प्रमाणे 40 पॉईंट तुमचं नुकसान होणार आहे, तरी पण तुम्ही 80 पॉईंट मार्केटमध्ये प्रॉफिटमध्येच राहणार। ठीक आहे, आणि शेअर मार्केटमध्ये 60 ते 70% जरी ॲक्युरेसी तुम्हाला मिळाली इंट्राडे ट्रेडिंग करताना, पोझिशनल ट्रेडिंग करताना, तर ती खूप होते। ठीक आहे, चला तर मग बघूया आज सेटअप कसा आहे, नीट समजून घ्या। मार्केटमध्ये दोन लोक आहेत, एक बायर आणि एक सेलर आहे, बरोबर। बायरची कॅन्डल कुठची आहे? ग्रीन कॅन्डल। सेलरची कॅन्डल कुठची आहे? रेड कॅन्डल। मग आपल्याला दोन्ही कॅन्डल लागणार आहे, एक बाय कॅन्डल लागणार आहे आणि एक सेल कॅन्डल लागणार आहे। ठीक आहे, आपण हा सेटअप बाईंग साठी बघतोय, म्हणजे बाय करण्यासाठी सेटअप बघतोय, त्यामुळे आपल्याला पहिली कॅन्डल लागणार आहे ती बाईंगची कॅन्डल लागणार आहे, म्हणजे ग्रीन कॅन्डल लागणार आहे। ठीक आहे, अशी एक ग्रीन कॅन्डल तुम्हाला शोधायची, ती कॅन्डल किती मोठी आहे हे बघायचं नाही, आपल्याला फक्त एक ग्रीन कॅन्डल पाहिजे। तिचा एक हाय पॉइंट असणार आहे, तिचा एक लो पॉइंट असणार आहे। ठीक आहे, आता एक हाय पॉइंट जो आहे तिथे तुम्हाला मार्क करून घ्यायचे, जो लो पॉइंट आहे तिथे तुम्हाला एक मार्किंग करून घ्यायचे। ठीक आहे, काय केलं, एक 15 मिनिटाची, आणि हा सेटअप तुम्हाला 15 मिनिटाच्या चार्टवरच बघायचा आहे। ठीक आहे, 15 मिनिटाची कॅन्डल लावली, बाईंगची कॅन्डल म्हणजे ग्रीन कॅन्डल बघितली, तिचा एक हाय पॉइंट मार्क केला, तिचा एक लो पॉइंट मार्क केला। ठीक आहे, आता जी पुढची 15 मिनिटाची कॅन्डल बनणार आहे ती आपल्याला सेलरची कॅन्डल पाहिजे, म्हणजे ती कॅन्डल कुठची असणार आहे? रेड कॅन्डल असणार आहे, बरोबर। आपल्याला ही रेड कॅन्डल पाहिजे। रेड कॅन्डल म्हणजे कोणाची कॅन्डल? सेलरची कॅन्डल। ठीक आहे, एक ग्रीन कॅन्डल बघितली, तिचा हाय मार्क केला, तिचा लो मार्क केला, ह्या हाय आणि ह्या लो मध्ये रेड कॅन्डल तयार झाली पाहिजे। ठीक आहे, आता तुम्हाला याच्यावर एंट्री कुठे घ्यायची आहे? हा सेटअप तुमचा तयार झाला, पण ह्याच्यावर आता तुम्ही बाय कुठे करणार? ग्रीन कॅन्डल, त्यानंतर रेड कॅन्डल, ग्रीन कॅन्डलच्या हाय आणि लो मध्ये ती तयार झाली पाहिजे। आता तुम्हाला एंट्री करायची आहे जेव्हा कधी तिसरी कॅन्डल, चौथी कॅन्डल, कुठची कॅन्डल ह्या हाय पॉइंट क्रॉस करेल त्यावेळी तुम्हाला इथे एंट्री घ्यायची। ठीक आहे, इथे तुम्हाला एंट्री करायची आहे। जर पहिली ग्रीन कॅन्डल मोठी असेल तर दुसरी जी कॅन्डल आहे रेड कॅन्डल, तिचा लो तुमचा स्टॉप लॉस राहणार। ठीक आहे, जर ग्रीन कॅन्डल लहान आहे तर ग्रीन कॅन्डलचा लो तुमचा स्टॉप लॉस असणार आहे। ठीक आहे, काय केलं, ग्रीन कॅन्डल बघितली, तिचा हाय पॉइंट मार्क केला, लो पॉइंट मार्क केला। ठीक आहे, त्यानंतर एक रेड कॅन्डल तयार झाली पाहिजे आतमध्ये। ठीक आहे, आणि तिसरी चौथी कुठची कॅन्डल जेव्हा हा हाय पॉइंट क्रॉस करेल त्यावेळी तुम्हाला इथे बाय करायचं आहे। दुसरी कॅन्डल जी आहे रेड कॅन्डल, तिचा लो तुमचा स्टॉप लॉस राहणार आहे। टार्गेट किती असणार आहे? जिथे तुम्ही एंट्री करताय तो पॉइंट आणि स्टॉप लॉस पॉइंट याच्यामध्ये जेवढा डिफरन्स आहे त्याच्या डबल तुमचं टार्गेट असणार आहे। म्हणजे इथे 100 ला बाय करताय आणि इथे स्टॉप लॉस 90 चा लागतोय, याचा अर्थ 10 पॉईंटचा डिफरन्स आहे, तर तुमचं टार्गेट 20 पॉईंटचं असणार आहे। ठीक आहे, असा हा सिंपल सेटअप आहे। या सेटअपवर तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये चेक करा आणि मग या सेटअपचा वापर करून ट्रेडिंग करू शकता। ठीक आहे, आता ह्या मागचं लॉजिक काय? प्रत्येक गोष्टीचं आपल्याला लॉजिक माहित पाहिजे। ते जर लॉजिक तुम्हाला कळालं
तर तो सेटअप तुमच्या परफेक्ट लक्षात राहणार आहे. ठीक आहे, तर या मागचं लॉजिक काय या सेटअप मागचं, बाईंगचा प्रेशर आहे. बाय कॅन्डल म्हणजे कुठची, ग्रीन कॅन्डल. बाईंगचा प्रेशर आहे म्हणून आपण कुठचा कॅन्डल बघतोय, ग्रीन कॅन्डल बघतोय. मग एक कॅन्डल आपल्याला ग्रीन मिळाली म्हणजे मार्केटमध्ये बाईंगचा प्रेशर आहे. ठीक आहे, बायर ऍक्टिव्ह आहेत. त्यानंतर रेड कॅन्डल तयार होते, याचा अर्थ इथे कोण आले, सेलर आले. ते ट्राय करताय मार्केटला खाली नेण्यासाठी, म्हणून सेलर ऍक्टिव्ह झाले. आता हे जे सेलर झाले यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस, हा जो ग्रीन कॅन्डल आहे त्याचा हाय पॉइंट वर स्टॉप लॉस राहणार आहे. ठीक आहे, आणि आता जर मार्केट हा हाय पॉइंट क्रॉस करतोय याचा अर्थ ह्या सगळे सेलर लोकांचे स्टॉप लॉस इथे हिट झाले. म्हणजे काय झालं, जे शॉर्ट सेल केलेले ते आता ऑटोमॅटिक स्टॉप लॉस गेले. म्हणजे काय झालं, बाईंग आलं, त्यांचे स्टॉप लॉस बाय झाले, बाईंग आलं मार्केटमध्ये. मग अगोदरच मार्केटमध्ये बाईंग आहे, बाईंगचा प्रेशर आहे, प्लस यांचे स्टॉप लॉस गेल्यामुळे ते काय होतंय, बाईंग अजून वाढते. प्लस जसं मी नेहमी सांगतो, प्राइस ऍक्शन बघून काम करा. वर जाऊ दे मार्केट, खाली येऊन जेव्हा परत वर जाणार तेव्हा आपल्याला बाय करायचं आहे. मग इथे प्राइस ऍक्शन पण तयार झाली, मार्केट वर गेलं, खाली आलं, परत वर चाललं. मग इथे प्राइस ऍक्शन प्रमाणे काम करणारे लोक पण एंट्री होतात. प्लस हा सेटअप बघून, हा सेटअप वापरून जे लोक ट्रेडिंग करतात ती पण ह्या पॉइंटला एकत्र येतात. म्हणजे याचा अर्थ ह्या पॉइंटला एकत्र बाईंग आल्यामुळे मार्केट इथून पटकन वर जातं. हे या मागचं लॉजिक आहे. ठीक आहे, कळालं सेटअप तुम्हाला. बाईंग कॅन्डल बघितली एक 15 मिनिटाची, तिचा हाय पॉइंट मार्क केला, तिचा लो पॉइंट मार्क केला. त्यानंतर आपल्याला एक रेड कॅन्डल पाहिजे, तिच्या हाय आणि लोच्या मध्ये तयार झाली पाहिजे. ठीक आहे, आणि त्यानंतर जी कॅन्डल हाय पॉइंट क्रॉस करेल तेव्हा तुम्हाला बाय करायचंय आणि रेड कॅन्डलचा लो तुमचा स्टॉप लॉस राहणार आहे. जेवढा मधला डिफरन्स आहे त्याच्या डबल तुमचा टार्गेट असणार आहे. ठीक आहे, आता आपण हे चार्ट वर बघूया असं होतंय का. आयटीसी कंपनीचा शेअर आहे, कालच आयटीसी मध्ये इनसाइड कॅन्डल, ह्या सेटअपला इनसाइड कॅन्डल म्हणतात किंवा त्याला मदर कॅन्डल पण म्हणतात. इनसाइड कॅन्डल म्हणजे ह्या कॅन्डलच्या आतमध्ये तयार होते ती कॅन्डल इनसाइड कॅन्डल. इनसाइड कॅन्डल सेटअप असं या कॅन्डल सेटअपचं नाव आहे. ठीक आहे, आता इथे बघूया चार्टवर आयटीसी मध्ये हा सेटअप तयार झालेला. मुद्दाम तुम्ही चार्टवर स्वतः प्रॅक्टिस करा, स्वतः बघा. कालच आयटीसी वर हा सेटअप तयार झालाय. 1 वाजताची कॅन्डल बघा, ग्रीन कॅन्डल आहे. त्यानंतर 13:15 ची 1:15 ची रेड कॅन्डल आहे. कंटिन्यू 2-3 वेळा हा सेटअप तयार झाला इथे कालच. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं होतं, एक रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल मिळाल्यानंतर तिचा हाय पॉइंट मार्क करायचा आहे. ठीक आहे, आणि एक लो पॉइंट मार्क करायचा. त्यानंतर ही इथे रेड कॅन्डल तयार झाली आणि जेव्हा हा हाय पॉइंट क्रॉस झाला तेव्हा तुम्हाला इथे एंट्री घ्यायची आहे आणि रेड कॅन्डलचा लो तुमचा स्टॉप लॉस. ठीक आहे, जेवढा हा डिफरन्स आहे त्या डबल तुमचं टार्गेट असणार. सिंपल सेटअप आहे. हा सेटअप बघा तुम्ही, टेस्ट करा, बॅक टेस्ट करा चार्टवर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कोण जाईल. त्यानंतर जर तुम्हाला हा सेटअप पोझिशन साठी वापरायचा म्हणजे 4 दिवस 8 दिवसासाठी पोझिशनवर ट्रेडिंग करायचं आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला चार्ट हा फक्त कसा बघायचा आहे, डेली चार्ट बघायचा. ठीक आहे, इंट्राडे करताना तुम्हाला 15 मिनिटाचा सेटअप वापरायचा आहे. आणि जर तुम्ही पोझिशन करणार आहात, पोझिशनवर ट्रेडिंग करणार आहात, तर तुम्हाला 1 डेचा चार्ट वापरायचा आहे. ठीक आहे, आता हा सेटअप जर बघितला इथे तर कधी तयार झालाय, डेली चार्टवर पण आयटीसी मध्ये हा सेटअप तयार झालाय. ठीक आहे, डेली चार्टवर हा सेटअप आयटीसीचा तयार झालेला आहे. 10 तारीख म्हणजे 10 तारीखला एक ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे. त्यानंतर 11 तारीखला एक रेड कॅन्डल तयार झाली आहे आणि काल हा हाय पॉइंट क्रॉस झालाय, 233 पॉइंट हा क्रॉस झालाय आणि रेड कॅन्डलचा लो म्हणजे 228.50 हा तुमचा स्टॉप लॉस राहणार आहे. मग आयटीसी मध्ये तुम्ही उद्या लक्ष ठेवा की आयटीसी हा वर जातोय का, हा ह्या सेटअप प्रमाणे काम होतंय का, याच्यासाठी मी तुम्हाला आयटीसीचा शेअर दाखवलाय. हा आता मार्केटमध्ये सेटअप तयार झालाय, आता तो क्रॉस झालाय. आता हा वरती जातोय की खाली येतोय हे चेक करण्यासाठी तुम्हाला मी आयटीसीचा चार्ट दाखवलाय. ठीक आहे, हेच तुम्ही निफ्टी बँक निफ्टी मध्ये करू शकता, फ्युचर ऑप्शन मध्ये करू शकता. ठीक आहे, जिथे जिथे ट्रेडिंग होतं तिथे तिथे हा सेटअप तुम्ही वापरू शकता. निफ्टी मध्ये जर बघितला काल, तर निफ्टी मध्ये पण हा सेटअप काल तयार झालेला. इथे दिसतंय 11:45 ची निफ्टीची कॅन्डल, त्यानंतर 12 ची कॅन्डल. हा एक हाय पॉइंट होता, हा एक लो पॉइंट होता. जेव्हा हा हाय पॉइंट क्रॉस झाला तेव्हा तुम्हाला एंट्री घ्यायची आणि रेड कॅन्डलचा स्टॉप लॉस तुमचा लागणार आहे.
त्यानंतर पण दुपारी एक सेटअप तयार झालाय निफ्टीमध्ये 2 वाजता, त्यानंतर 2:15ची कॅन्डल हा एक सेटअप इथे तयार झालाय. ठीक आहे, तुम्हाला हा सेटअप बॅक टेस्ट करायचा आहे. आता जाऊन चार्टवर बॅक टेस्टिंग कसं करायचं कळालं. मागे जाऊन चार्टवर कधी कधी हा सेटअप तयार झालाय त्याप्रमाणे इथे बघा 10 तारीखला आपण निफ्टीमध्ये हा सेटअप तयार झाला, ग्रीन कॅन्डल, त्यानंतर रेड कॅन्डल आणि हा हाय क्रॉस झाल्यावर एक चांगली मूव्हमेंट वरती आली आहे. ठीक आहे, मग असं तुम्हाला बॅक टेस्टिंग करायचंय. बॅक टेस्टिंग करून तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये बॅक टेस्टिंग मध्ये जर रिझल्ट तुमचा पॉझिटिव्ह येतो की बाबा होतंय असं, तर तुम्हाला तो सेटअप लाईव्ह मार्केटमध्ये चेक करायचा आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर थोडा तुमचा कॉन्फिडन्स वाढला की तुम्ही याला लाईव्ह मार्केटमध्ये यूज करू शकता. ठीक आहे, आज जो आपण तुम्हाला जो मी सेटअप सांगितलाय तो बाईंग साइडचा सेटअप सांगितला. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सेलिंग साइडचा सेटअप सांगणार आहे. ठीक आहे, काही ऍडव्हान्स पॉइंट पण मी सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आता तुम्ही चार्टवर हा सेटअप बॅक टेस्ट करा, थोडा कॉन्फिडन्स आला की लाईव्ह मार्केटमध्ये याला यूज करा. ठीक आहे, सेटअप समजला नाही तर पुन्हा व्हिडिओ बघा, नीट समजून घ्या. मार्केटमध्ये हा सेटअप जेव्हा जेव्हा कधी मार्केट ट्रेंडिंग राहतं, मोठा ट्रेंड मिळतोय मार्केटमध्ये, तेव्हा तेव्हा हा सेटअप तयार होऊनच मार्केट ट्रेंडिंग होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे प्रॉफिट मिळण्याची शक्यता जास्त आहे. फक्त हा सेटअप तुम्हाला रोज यूज करायचा आहे. जेव्हा कधी हा सेटअप तयार होईल त्यावेळी तुम्हाला तिथे एंट्री घ्यायची. ठीक आहे, एकाच सेटअपवर प्रॅक्टिस करा, मार्केट तुम्हाला रिझल्ट ऑटोमॅटिक देईल. 10 सेटअपवर काम करणार, 4 दिवस हा सेटअप वापरायचा, 4 दिवस दुसरा सेटअप वापरायचा, तुम्ही फक्त गोल गोल फिरत राहणार. त्यापेक्षा एका सेटअपवर रेग्युलर निदान महिनाभर तरी प्रॅक्टिस करा, मार्केट तुम्हाला रिझल्ट देईल. ठीक आहे, मग व्हिडिओ नाही समजला तर पुन्हा बघा, नीट सेटअप समजून घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.